नागपूर कारागृहाला तुम्ही बघू शकता या ठिकाणी नागपूर प्रिझन आहे। नागपूर प्रिझनला आतापर्यंत जो अर्ज क्रमांक आला 51,747 आलेला आहे आणि तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तारीख सुद्धा मी तुम्हाला या फॉर्मची दाखवून देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी 7 डिसेंबरला हा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। तारीख वगैरे बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर कारागृह नागपूर प्रिझनचा जो या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आला 51,747 एवढा अप्लिकेशन नंबर आला आहे। त्याचबरोबर नागपूर प्रिझन नागपूर कारागृह या फॉर्मचं मी तुम्हाला टोकन नंबर पेमेंट स्लिप या ठिकाणी दाखवून तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर कारागृहाची या ठिकाणी जे हे टोकन नंबर आहे, त्याचबरोबर पेमेंट स्लिप तुम्ही बघू शकता, तारीख वगैरे बघू शकता या ठिकाणी तुम्ही आणि वेळ सुद्धा या ठिकाणी बघू शकता। आपण या ठिकाणी कधी फॉर्म भरलाय तर नागपूर कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आलाय 51,747 अप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि तो टोकन नंबर आलाय 74,309 एवढा टोकन नंबर आलेला आहे। तर एवढे जे आतापर्यंत जे अर्ज गेले नागपूर कारागृहाला 74,309 अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर कारागृह आहे, नागपूर प्रिझन आहे। तर 74,309 अर्ज आतापर्यंत गेल्या। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे। एसआरपीएफ चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या सर्व पदाबद्दल आणि सर्व जे माहिती जे विद्यार्थी मित्रांनो प्रूफ दाखवतच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपण देत असतो, एक लक्षात ठेवा। तर सीपी मुंबईचा तुम्ही फॉर्म बघू शकता या ठिकाणी तारीख वगैरे तुम्ही सर्वात अगोदर बघून घ्या। सीपी मुंबईची जी तारीख आहे बघू शकता या ठिकाणी 7 डिसेंबरला फॉर्म भरलेला आहे सीपी मुंबईचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि तो अप्लिकेशन नंबर आलाय 2 लाख या ठिकाणी बघू शकता 2,17,491 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे। सीपी मुंबईचा पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे, सीपी मुंबई आहे। तर 2,17,491 एवढा या ठिकाणी अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेला आहे, बघू शकता 2,17,491। आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो, तारीख तुम्हाला एक वेळा आणखीन दाखवून देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी तारीख या ठिकाणी बघू शकता, मोठा आकडा करून मी तुम्हाला दाखवत आहे। सीपी मुंबईचा बघू शकता, आता सीपी मुंबईचा टोकन नंबर तुम्ही बघू शकता। तर सीपी मुंबईचा टोकन नंबर तुम्ही बघू शकता, जो आतापर्यंत जो टोकन नंबर आलाय सीपी मुंबईचा 2,70,729 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि जो अप्लिकेशन नंबर आलाय 2,17,491 एवढा अप्लिकेशन नंबर आलाय। तुम्ही वेळ बघू शकता या ठिकाणी, तारीख बघू शकता, टाइम बघू शकता, 7 डिसेंबरला हा फॉर्म भरला आहे, ठीक आहे। 17 बघू शकता तुम्ही, टाइम वगैरे बघू शकता या ठिकाणी, त्याचा अंदाज तुम्ही लावून घ्या, ठीक आहे। तर बघू शकता सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज गेले काय काय विद्यार्थी सांगत आहे की 2,72,000 अर्ज गेले आहे त्या ठिकाणी सीपी मुंबईला। तर तुम्ही 2,72,000 तुम्ही या ठिकाणी धरून चला की 2,72,000 आतापर्यंत टोकन नंबर गेला आहे सीपी मुंबईचा, ठीक आहे। त्यानंतरचा जो जिल्हा बघू शकता, त्यानंतर बघू शकता तारीख तुम्ही बघू शकता 7 डिसेंबरला आपण या ठिकाणी फॉर्म भरला आहे। तर हा जो तुम्ही घटक बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल आहे, ड्रायव्हरचा पद आहे, एसपी धाराशिव आहे। जो अर्ज क्रमांक आला एसपी धाराशिव चालकचा तर तो आला 10,739 एवढा अर्ज क्रमांक आलाय। पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा पद आहे, चालकचा पद आहे, एसपी धाराशिव आहे। तर एसपी धाराशिवचा जो अर्ज क्रमांक आलाय 10,739 एवढा अर्ज क्रमांक आलेला बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तारीख वगैरे बघू शकता या ठिकाणी। या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो, पेमेंट स्लिप या ठिकाणी दाखवून देतो, ज्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागणार। तर धाराशिवची तुम्ही या ठिकाणी धाराशिव चालकची तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता या ठिकाणी 11,503 एवढा टोकन नंबर आलाय। तारीख तुम्ही बघू शकता 7 डिसेंबरला बघू शकता तुम्ही, 7 डिसेंबरला आतापर्यंत जे अर्ज गेले 11,503 अर्ज आतापर्यंत एसपी धाराशिव चालकला गेले, एक लक्षात ठेवा। एसपी धाराशिव चालकला 11,503 एवढा टोकन नंबर आतापर्यंत आला, एवढे काही अर्ज आतापर्यंत आलेला एसपी धाराशिव चालकला। त्याचबरोबर सीपी मुंबईचा अजून तुम्ही या ठिकाणी फॉर्म बघू शकता, सीपी मुंबईचा मी तुम्हाला दाखवला 2,70,071 होता। तर हा बघू शकता सीपी मुंबईचा त्या फॉर्मच्या अगोदर भरलेला हा सुद्धा 7 डिसेंबरलाच भरला होता। पण बघू शकता तुम्ही या ठिकाणी जो अर्ज क्रमांक आला होता 2,69,926 आला होता, पण आतापर्यंत 2,72,000 या ठिकाणी अर्ज गेले सीपी मुंबई। त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे, सीपी पुणे सिटी आहे, ह्या सुद्धा 7 डिसेंबरला भरलेला आहे। तर सीपी पुणे सिटी ड्रायव्हर सीपी पुणे सिटी आहे बघू शकता तुम्ही 94,628 एवढा टोकन नंबर आला। आतापर्यंत जे अर्ज गेले सीपी पुणे सिटीला बघू शकता तुम्ही 94,628 अर्ज आतापर्यंत गेले। जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे सीपी पुणे सिटी आहे 94,628 अर्ज आतापर्यंत आले। अप्लिकेशन नंबर बघू शकता 77,144 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे। तर आतापर्यंत सीपी पुणे सिटीला पोलीस कॉन्स्टेबलच्या पदला सीपी पुणे सिटीला आतापर्यंत 94,628 अर्ज आतापर्यंत आले बघू शकता तुम्ही या ठिकाणी 94,628 अर्ज आतापर्यंत आलेला आहे। व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राइब करत चला, कारण की पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपण देत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या पण विद्यार्थ्यांनी आता भरपूर तो विद्यार्थी आपल्याला फोटो काही पाठवून नेले इंस्टाग्रामवर, तर ज्यांनी सुद्धा 7 डिसेंबरला तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल, तर 7 डिसेंबरला तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये
जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तिथं किती अर्ज आले, तिथला किती टोकन नंबर आलाय 7 डिसेंबरला, एवढं फक्त या ठिकाणी या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना वाटणार आहे की बा आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल किती अर्ज आले आहे आणि किती कॉम्पिटिशन आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, आणि त्या हिशोबाने आपापल्या तयारीमध्ये फिजिकलची तयारी म्हणा किंवा पेपरच्या तयारीमध्ये आपण जुटणार आहे, एक अंदाज आपल्याला लागणार आहे. ज्यांनी सुद्धा 7 डिसेंबरला फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा आणि टोकन नंबर सांगा किती आलेला आणि तारीख सोबत त्या ठिकाणी लिहून द्या. ठीक आहे. त्यानंतर तो जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा पद आहे, एसपी नाशिक ग्रामीण आहे, एसपी नाशिक ग्रामीण चालकचं पद आहे. बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर चालक आहे. एसपी नाशिक ग्रामीणला आतापर्यंत जे टोकन नंबर आला 27,084 एवढा टोकन नंबर आलाय. एसपी नाशिक ग्रामीण चालकचा 27,084 अर्ज आले. जो ऍप्लिकेशन नंबर आलाय 23,476 एवढा ऍप्लिकेशन नंबर आला. आतापर्यंत जे पोलीस कॉन्स्टेबल चालकचं पद आहे, ड्रायव्हरचं पद आहे, एसपी नाशिक ग्रामीण आहे चालकचं, तर 27,084 अर्ज आतापर्यंत एसपी नाशिक ग्रामीण चालकला 27,084 अर्ज आलेले आहे. ऍप्लिकेशन नंबर 23,476 आलेला आहे, एक लक्षात ठेवा. संभाजीनगर ग्रामीणला जवळपास 3233 अर्ज गेले, एक लक्षात ठेवा. एसपी बीडला सुद्धा या ठिकाणी 8,400 प्लस अर्ज गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रिझन कॉन्स्टेबल नाशिक कारागृह आहे. नाशिक कारागृहाचा मुलींचा हा फॉर्म होता. मुलींचा जो टोकन अप्लिकेशन नंबर आलाय 13,629 एवढा आलेला बघू शकता तुम्ही. प्रिझन कॉन्स्टेबल आहे, नाशिक कारागृह आहे. नाशिक कारागृहाचा बघू शकता 13,629 एवढा अर्ज क्रमांक आला. तर या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो. तर नाशिक कारागृहाचा तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता. टोटल 55,364 अर्ज आलेला आणि हा जो फॉर्म या ठिकाणी भरला होता 6 डिसेंबरला फॉर्म भरला होता. बघू शकता टाइम वगैरे बघू शकता तुम्ही, वेळ वगैरे बघू शकता. तर याचा अंदाज तुम्ही लावून घ्या की नाशिक कारागृहाला जास्तीत जास्त आतापर्यंत 58,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले. जास्तीत जास्त 58,000 तुम्ही अर्ज या ठिकाणी पकडून चला की नाशिक कारागृहाला गेले. तर सर्वात कमी जे अर्ज गेले नाशिक कारागृहाला अर्ज गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा महिला उमेदवारांचा फोटो आहे. बघू शकता फॉर्मचा फोटो आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे, चालक आहे, सीपी पुणे सिटी आहे. सीपी पुणे सिटीचा जो अर्ज क्रमांक मुलींचा जो अर्ज क्रमांक आलाय 5,983 एवढा अर्ज क्रमांक मुलींचा आलाय. जे सीपी पुणे सिटी ड्रायव्हर आहे, चालकचं पद आहे. बघू शकता 5,983 आलेला आहे. आणि सर्व मिळून किती आला ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. 6 डिसेंबरचा हा फॉर्म आहे. आता महिला उमेदवारांचा मी तुम्हाला त्याचबरोबर महिला उमेदवारांचा मी तुम्हाला अर्ज क्रमांक दाखवलेला आहे. किती 5,983 एवढे फक्त महिला उमेदवाराचे अर्ज आले सीपी पुणे सिटीला. आता मुलांचे आणि मुलींचे धरून किती आले तर ते तुम्हाला सांगून देतो. बघू शकता. तर बघू शकता पुणे सिटी चालकचा हा फॉर्म आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी टोटल जे फॉर्म या ठिकाणी आले आहे, जो टोकन नंबर आलाय 43,377 आलेला आहे. म्हणजे धरून चला या ठिकाणी 45,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. जे या ठिकाणी पुणे सिटी ड्रायव्हरचा पद आहे, चालकचा पद आहे सीपी पुणे सिटी चालकचा. तर 45,46,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला की एवढे अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर हिंगोलीला बघू शकता तुम्ही 12 किंवा 12,500 अर्ज आतापर्यंत हिंगोलीला आले. तर 13,000च्या आसपास तुम्ही अर्ज धरून. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी फॉर्म बघू शकता. ठीक आहे. तारीख वगैरे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर 6 डिसेंबरला हा फॉर्म भरला. जे सीपी मुंबई रेल्वे आहे. बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे, सीपी मुंबई रेल्वे आहे. सीपी मुंबई रेल्वेचा जो या ठिकाणी जो अर्ज क्रमांक आला होता 7,225 एवढा महिला उमेदवाराचा आला होता. आता टोकन नंबर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. टोकन नंबर किती आलाय. जे सीपी मुंबई रेल्वे आहे. बघू शकता सीपी मुंबई रेल्वे महिला उमेदवारांचा जो अर्ज क्रमांक आला 7,225 आला सीपी मुंबई रेल्वेचा पोलीस कॉन्स्टेबलचा. आता सीपी मुंबई रेल्वेचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो मुलांचा आणि मुलींचा मिळून. ठीक आहे. बघू शकता तुम्ही. तर मुंबई रेल्वे आहे, मुंबई लोहमार्ग सुद्धा म्हटलं जाते. मुंबई लोहमार्गला तुम्ही बघू शकता मुंबई लोहमार्गचा जो टोकन नंबर आला होता 31,292 आला. म्हणजे जास्तीत जास्त धरून चला की 32 किंवा 33,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज आले मुंबई लोहमार्गला. बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई लोहमार्गचा हा टोकन नंबर आहे. तारीख वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर मुंबई लोहमार्गला धरून चला 33,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेल्या. 33,000 तुम्ही अर्ज धरून चला. त्यानंतरचा जो आता सीपी मुंबईला मुलांचे तुम्ही फॉर्म बघू शकता. जे सीपी मुंबई रेल्वे आहे, पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे सीपी मुंबई रेल्वे. तर बघू शकता मुलांचा जो टोकन नंबर आलाय 31,959 आला आहे. आता मुलांचा या ठिकाणी अप्लिकेशन नंबर किती आहे सीपी मुंबई रेल्वे म्हणजे मुंबई लोहमार्गला जो या ठिकाणी अर्ज क्रमांक आलाय 24,575 अर्ज या ठिकाणी मुलांचे आले. जे 24,000 पुणे ग्रामीण चालकला आतापर्यंत जे अर्ज गेले 3,300 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे एसपी वाशिम आहे. तर एसपी वाशिमला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर 3,365 एवढा टोकन नंबर आलाय. तर आतापर्यंत जो टोकन नंबर आला गेलाय 3,400 किंवा 3,500 पर्यंत टोकन नंबर गेलाय एसपी वाशिमचा पोलीस कॉन्स्टेबलचा पद होतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. SRPF गट क्रमांक 6 धुळेला आतापर्यंत जे अर्ज गेल्या जवळपास 21 ते 22,000च्या आसपास अर्ज गेले.
त्यानंतर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत जे अर्ज गेले, जो टोकन नंबर आलाय 74,033 एवढा टोकन नंबर आलाय. तर आतापर्यंत धरून चला की 78,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले, जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे या ठिकाणी. आणि ॲप्लिकेशन बघू शकता हा सुद्धा 74,032 आहे. तर आतापर्यंत धरून चला की 77,000 अर्ज आतापर्यंत गेले आहे. तर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, 77,000 किंवा 78,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला या ठिकाणी गेलेल्या SRPF गट क्रमांक 20 वरणगावला. त्यानंतर मुंबई कारागृह पाहून घ्या, प्रिझन कॉन्स्टेबल आहे, मुंबई कारागृह आहे. जे अर्ज आले तो टोकन नंबर आलाय 1,15,400 आलेला आहे. तर धरून चला की या ठिकाणचा जो टोकन नंबर आहे मुंबई कारागृह आहे. तर मुंबई कारागृहाचा जो टोकन नंबर आलाय तर हा या ठिकाणी धरून चला की 1,17,000 किंवा 1,18,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर गेला. आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता मुंबई कारागृहाचा 87,591 एवढा या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर गेलाय मुंबई कारागृहाचा. बघू शकता तुम्ही मुंबई कारागृह आहे, मुंबई प्रिझन आहे, 1,15,400 एवढा टोकन नंबर या ठिकाणी गेला आहे. तर आतापर्यंत जे अर्ज गेले मुंबई प्रिझनला, मुंबई कारागृहाला बघू शकता तुम्ही 1,17,000 तुम्ही अर्ज धरून चला. जे मुंबई कारागृह आहे, मुंबई प्रिझन आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई कारागृह. कारण की मुंबई कारागृहाला जे अर्ज आतापर्यंत गेले तर 1,00,000 या ठिकाणी अर्ज गेलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर 1,00,000 तुम्ही 18,000 किंवा 1,20,000 सुद्धा तुम्ही धरलं तरी या ठिकाणी चालते, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी प्रिझन कॉन्स्टेबल आहे, मुंबई कारागृह आहे. मुंबई कारागृहाला जे अर्ज गेले 1,00,000 या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून 1,20,000च्या अंदर अर्ज गेलेले आहे. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल CP पुणे सिटी आहे. CP पुणे सिटीला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 89,036 प्लस अर्ज गेले CP पुणे सिटीला. आणि स्टार्टिंगला सुद्धा मी तुम्हाला फॉर्म दाखवला होता, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP बुलढाणा आहे. SP बुलढाणाचा जो टोकन नंबर आहे 8,136 आलेला आहे. आणि जो ॲप्लिकेशन नंबर आला 5,797 आला आहे. तर SP बुलढाणा आहे. तर SP बुलढाणाला आतापर्यंत जे अर्ज आले तर तुम्ही धरून चला 8,400 पर्यंत अर्ज आतापर्यंत गेला. जे टोकन नंबर गेला SP बुलढाण्याचा 8,400 पर्यंत या ठिकाणी टोकन नंबर गेलेला आहे. तर बघू शकता SP बुलढाण्याला 8,400 तुम्ही या ठिकाणी धरून चला किंवा 8,300 सुद्धा या ठिकाणी धरून चला एवढे अर्ज टोकन नंबर गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल अमरावती ग्रामीण आहे, जो टोकन नंबर आहे 21,367 आहे. आणि मुलं या ठिकाणी सांगत आहे काही विद्यार्थी ज्यांनी या ठिकाणी रात्री भरला फॉर्म, म्हणजे 5 वाजता किंवा 6-7 वाजता फॉर्म भरला, ते मुलं सांगत होते की अमरावती ग्रामीणला जवळपास 22,000 एवढा टोकन नंबर आमचा आलेला आहे म्हणे, ठीक आहे. तर त्यांनी फोटो आपल्याला पाठवला नाही, तर पाठवला तर नक्की आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये टाकणार आहे. जे अमरावती ग्रामीण आहे, अमरावती ग्रामीणचा जो टोकन नंबर गेला तर तो 22,000 एवढा टोकन नंबर गेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि जो ॲप्लिकेशन नंबर आहे बघू शकता 16,450 एवढा ॲप्लिकेशन नंबर गेलेला आहे. तर SP अमरावती ग्रामीणला बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP अमरावती ग्रामीण. तर 22,000 अर्ज आतापर्यंत SP अमरावती ग्रामीणला गेलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे त्याचबरोबर बघू शकता CP नागपूर सिटी पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे. CP नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 34,993 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आले होता. आणि त्याचबरोबर अप्लिकेशन नंबर जो आला होता 25,270 आला होता. जे CP नागपूर सिटी आहे, CP नागपूर सिटीला बघू शकता. तर CP नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले जवळपास 38,000 ते 39,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले. काही मुलं या ठिकाणी सांगत होते की 38-39,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर गेलेला आहे म्हणे, ठीक आहे. जे पोलीस कॉन्स्टेबल आहे SP नागपूर सिटी आहे, तर या ठिकाणी तुम्ही 38,000 किंवा 39,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला या ठिकाणी आलेले, एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघू शकता CP ठाणे सिटी आहे. CP ठाणे सिटीचा जो अर्ज क्रमांक होता 41,675 आला होता मुलांचा. पण आतापर्यंत धरून चला की 50,000च्या आसपास या ठिकाणी CP ठाणे सिटीला अर्ज क्रमांक गेला असेल मुलांचा. जवळपास 47,000 किंवा या ठिकाणी 50,000च्या आसपास या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर गेलाय CP ठाणे सिटीचा. बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP ठाणे सिटी आहे. त्यानंतरचा जो जिल्हा SP अकोल्याला बघू शकता तुम्ही. SP अकोल्याला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर टोकन नंबर आला 11,814 आलाय. पण आतापर्यंत या ठिकाणी 13 ते 14,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले SP अकोल्याला. बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP अकोला आहे. बघू शकता तुम्ही 13 ते 14,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला की SP अकोल्याला या ठिकाणी गेलेला आहे. जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP अकोला, तर जवळपास 13-14,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला या ठिकाणी गेलेले आहे SP अकोल्याला. त्यानंतर वाशिम बघू शकता SP वाशिम आहे. टोकन नंबर बघू शकता 3,130 आहे. पण या ठिकाणी 3300-3400 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे. जे टोकन नंबर आहे 3300-3400 एवढा टोकन नंबर आलेला आहे SP वाशिमचा. बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे SP वाशिम. आणि ॲप्लिकेशन नंबर बघू शकता 2,588 एवढा ॲप्लिकेशन नंबर होता, ठीक आहे.
त्यानंतर बघू शकता SP नागपूर ग्रामीण बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP नागपूर ग्रामीण 15,603 एवढा जे विद्यार्थी मिळून टोकन नंबर निघालेला आहे आणि जो अप्लिकेशन नंबर आहे हा सुद्धा 11,513 आलाय. तर आतापर्यंत जे SP नागपूर ग्रामीण आहे तर या ठिकाणी धरून चला की जवळपास 17,000 18,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले. जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP नागपूर ग्रामीण आहे या ठिकाणी जवळपास धरून चला 17,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर इथला जो टोकन नंबर आला होता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा तर तो आला 32,963 म्हणजे 33,000 आलाय. म्हणजे आतापर्यंत जे या ठिकाणी अर्ज गेले तर 35 ते 36,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले. जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे तर या ठिकाणी 35 ते 36,000 अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. एक लक्षात ठेवा. तर बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया. त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. SRPF गट क्रमांक 7 दौंडचा जो अप्लिकेशन नंबर आहे आणि जो टोकन नंबर आहे तो आला होता 44,428 आला होता. पण आतापर्यंत धरून चला की या ठिकाणी जे अर्ज गेले 47 ते 48,000 अर्ज गेले. जे SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे या ठिकाणी टोकन नंबर सुद्धा हा सुद्धा 47,000 एवढा गेलेला आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. त्यानंतर SP नांदेडला तुम्ही बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे. जो टोकन नंबर होता 11,573 होता. पण या ठिकाणी 13 ते 14,000 एवढा टोकन नंबर गेलाय. जे SP नांदेड आहे 13 ते 14,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले SP नांदेडला. आणि जो अप्लिकेशन नंबर बघू शकता 8,939 आला होता. ठीक आहे. तर आतापर्यंत जे SP नांदेडला तुम्ही धरून चला की 13 ते 14,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले SP नांदेडला पोलीस कॉन्स्टेबलच्या. त्यानंतर वाशिम बँड्समधला आतापर्यंत जो टोकन नंबर होता तो 1425 होता. पण आतापर्यंत 1718 अर्ज गेले SP वाशिम बँड्स. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP हिंगोली चालक आहे. SP हिंगोली चालकचा जो टोकन नंबर होता 8,734 होता. पण आतापर्यंत 10,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर गेला SP हिंगोली चालक या ठिकाणचा बघू. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.